चिमणीचे पप्पा ना सकाळी जाऊन खूप सारा भाजीपाला घेऊन आलेले होते आणि सोबतच ना पावभाजीच्या सुद्धा सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या. मग काय एवढ्या फ्रेश भाज्या बघून लगेच घेतली पावभाजी बनवायला. तसं शेवटची पावभाजी कधी बनवलेली ना ते सुद्धा आठवत नाही आणि कायम ना पावभाजी झटपट अशीच मी बनवत असते, पण ह्या वेळेस ना एकदम परफेक्ट अशी पावभाजी बनवणार आहे आणि म्हणूनच ना ही रेसिपी सुद्धा तुमच्या सोबत शेअर करत आहे. आणि रेसिपी बघून तुम्हीच सांगा की मला रेसिपी जमली की नाही ही पावभाजीची. गाजर बीट सगळ्याच्या साली काढून घेतलेल्या होत्या आणि नंतर कट करून घेतल्या. आधी ना सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि नंतर ना पाण्यामध्ये धुण्यासाठी ठेवून दिल्या आणि सगळ्या भाज्या धुवून घेतल्या ना लगेच कुकरला सुद्धा लावून दिला आणि त्याच्यामध्ये ना वाटाणा सुद्धा ऍड केला. तशी ही पावभाजीची भाजी ना लगेच बनते, काय जास्त टाइम नाही लागत. आता ह्या सगळ्या भाज्या ना कुकरला लावून ना 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तोपर्यंत ना मी बाकीचं राहिलेलं काम सुद्धा करून घेते. तसं हे काम सुद्धा माझं झटपटच होतं, कारण कांदा वगैरे कट करण्यासाठी ना मी असं ग्राइंडर मागवलेलं आहे आणि यामध्ये ना एकदम बारीक चॉपिंग सुद्धा होऊन जाते. मग यामध्येच ना शिमला मिरची आणि कांदा सुद्धा ना एकदम बारीक असा कट करून घेतला. बघा एकदम बारीक असं वाटलं जातंय. आता सगळ्या गोष्टी तर झालेल्या होत्या. मग लगेच कढई ठेवली तापायला आणि त्याच्यामध्ये चम्मचभर बटर टाकून घेतलं आणि त्याच बटर मध्ये ना 2 चम्मच ना तेल सुद्धा टाकून घेतलं आणि हे थोडं नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले आणि लगेच सगळा कांदा सुद्धा कापलेला टाकून घेतला. कांदा भाजला की त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट सुद्धा टाकली आणि नंतर शिमला मिरची आणि टोमॅटो सुद्धा टाकून घेतला. आणि ही भाजी बनवताना ना चिमणीची लुडबुड मध्येच होती, त्यामुळे तिला घेऊनच सगळं करावं लागलं. आता टोमॅटो विरघळण्यासाठी मीठ टाकून घेतलं आणि लगेच त्याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि मिरची पावडर सुद्धा टाकून घेतली आणि शिजवलेल्या सगळ्या भाज्या मॅश करून घेतल्या आणि लगेच ना कढईमध्ये टाकून सुद्धा घेतल्या. आता इथे पावभाजीची भाजी तर तयार झालेली होती. मग त्याच्यावरही ना बटर टाकून दिले आणि लगेच सगळी कोथिंबीर. आता भाजी इकडे बारीक गॅसवर शिजते तोपर्यंत ना मी ते पावांना बटर लावून ना लगेच भाजून घेतले आणि तयार आहे ते गरमागरम पावभाजी.